छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। 2, 4, 5 जरा काय काम नाही तेवढं काम तुझं ह्याचं आलंय मंजूर होऊन आराखडा माझ्याकडे मालेगावच्या टेंबूचा, ते आज मी सांगोलीत विसरून गेलो। नकाशा बिकाशा आलाय माझ्याकडे सगळं, आपलं किती क्षेत्र बिहार झाले फायनल। बालाजी आवर पडल्या आणि आराखड्यामध्ये पूर्ण आहे म्हणून सांगितले, आराखड्यामध्ये पूर्ण आहे असं दाखवलं। पाईप जवळजवळ पाईपलाईन 80% झालेले आहे, 20% पाईपलाईन बाकी आहे आणि पाण्याची पूर्ण टाकी बाकी आहे। आजपे पाहुण्याला मिळाले, त्यांना फोन केला ते करतो म्हणते, नाही म्हणत नाही। हां, तर आपला मुद्दा आहे, आपण आमच्या एक आमचा ठराव होता की MGBची पाईपलाईन करताना माणगाव ते निजामपूर रस्त्यालगतची 1.5 किलोमीटरची पाईपलाईन फुटलेली। आमच्या बेत आपला ठराव झाला आहे ते दुरुस्त करून मिळावी म्हणून, पण आतापर्यंत MGB साहेबांना जेवढ्या वेळा आम्ही फोन करल त्यावेळी ती उडवडीची उत्तर देतात, त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी केलंय त्यांच्याकडून करा, हे करा ते करा, अजूनही ती झालेली नाही आणि ती माणसांना पाणी इथं मिळालेलं नाही। एक महत्वाचा मुद्दा। ह्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, आपली वॉटर सप्लायची विहीर, त्याच्यापासून एक 3 ते 4 डाम पडतील एवढ्या अंतरावर एक डबलीचं DP आहे। पण आता परिस्थिती अशा आहे, गावामध्ये रात्रीची लाईट येते, लोक झोपलेले असतात, त्यावेळी 3 फेज लाईटनं जर पाणी सोडलं तर लोकांना पाणी भरता येत नाही। त्यामुळे अर्जंट आपल्याला एक तातडीचं कनेक्शन भगीरथचं मिळावं ते DP साठी। दुसरं एक आहे आपण तिथंच बांधणार आहे, पण तेवढ्याच किमतीत सभागृह मी काल सरपंचाला फोन करून सांगितलं, केलता फोन तुम्ही, पण लोक ऐकायला तयार नाही। ठीक आहे, एक मिनिट, ते सभागृह आहे तुम्ही कुठं बांधायचं, आता जे आलंय ते तुम्ही बांधा, मी दुसरं तिथं बांधतो। ओके, हेच आमच्या अपेक्षा, बाकी काय नाही। मी काय विकास कामं करायची गेली 35 वर्षापासून या तालुक्याची बांधिलकी ही माझी 3 पिढ्याची आहे। कैलासवासी काकासाहेबांनी एक स्वप्न बघितलं, दुर्दैवानं त्यांना फार कालावधी मिळाला नाही। दरम्यानच्या काळात काकीनी ह्या सगळ्या गोष्टी हाताळल्या आणि त्याच्यानंतर गेली 35 वर्षापासून या तालुक्यातल्या जनतेची सेवा करायचं माझं व्रत आहे आणि ते मी पार पाडतोय। मानेगावकरांचं कायमच माझ्या कुटुंबावर आणि आमच्यावर प्रेम आहे, तर त्यांनी त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आज एवढं मोठं उत्स्फूर्त या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की मानेगाव हा भाग हा डोंगरी भाग आहे। गेली अनेक 50-100 वर्षापासून इथं माळाची जमिनी आहेत आणि लोकांची अनेक वर्षाची मागणी होती की आमच्या गावाला पाणी मिळालं पाहिजे। टेंबूच्या प्रकल्पामध्ये हे गाव नव्हतं, त्याच्यानंतर अतिशय अथक प्रयत्न करून अगदी रक्ताचं पाणी करून या डोंगरगाव, मानेगाव, हनुमनगाव काय वंचित भाग आहे त्या भागामध्ये पाणी मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। तिथं टेंडर आता निघालेलं आहे, काही अंशाचं पाणी थोडंसं मानेगावला यापूर्वी टेंबूचं मिळालं होतं आणि आता मानेगाव पूर्णपणानं पाण्याच्या अखत्यारीत यायचं बऱ्यापैकी काम मार्गी लागलेलं आहे। त्यामुळे गावामध्ये याही लोकांना मनापासूनचं समाधान आहे आणि त्याच्या आनंदापोटी आणि कायमच आमच्या कुटुंबावर प्रेम करणार असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी माझं स्वागत केलेलं आहे। आता पुन्हा मानेगावातील ग्रामस्थातून एक म्हणजे तुमच्यासमोर आता बोललेलं आहे की विधानसभेला तुम्हाला उभाच राहावं लागते। मी यामध्ये त्यांना उत्तर दिले तेच तुम्हाला देतो। आई लक्ष्मी त्यांची इच्छा पूर्ण करेल एवढंच या निमित्तानं